आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तया कुड़ी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाट देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबा आचे तुका म्हणे माझा घडोत्यांची सेवा तरी माझा दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाट देवा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला
धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी का वाटे देवा पांडुरंगा करू प्रथम नमन 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 तुझरे चरणा संतांची तुझरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू तुझरे चरणा संतांची तुझरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू पांडुरंगा करू प्रथम नमन तुझरे चरणा संतांचिया तुझरे चरणा संतांचिया पांडुरंगा करू प्रथम नमन तुझरे चरणा संतांचिया तुझरे चरण संतांचिया ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा मुकुर सुधारी बरणौ रघुबर विमल जस जोदाय कुफल चारी बुद्धिहीन तनु जान के सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार
जयांची केली स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तीची बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता विठाला आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठाला जाणारे पाचव्या वेदाचे निर्माते विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबारायांचा चारचरणाचा आज समाजामध्ये प्रत्येक आईवडील कुठल्या गोष्टीनं दुःखी आहेत. आज माता पित्यांची कष्ट करण्याची तयारी आहे, पाहिजे त्या प्रमाणात धन आहे, समाजामध्ये मान आहे, पण या धन आणि मानाला हानी पोचवणारी संतान त्यांच्या मनासारखी नाही. की जी संतान आपल्या आईवडिलांच्या विचाराच्या अगदी विरोधी जगते आहे, याच्यामुळे आज जगातले मायबाप दुःखी आहेत. मग खऱ्या अर्थानं एक आई आणि एक वडील की जे समाजातील फार महत्त्वाचा घटक आहेत, ते सुखी समाधानी शांत स्थिर कधी होतील किंवा कोणत्या कारणानं होतील, त्याच्यासाठी नेमकं काय असलं पाहिजे. आपल्याकडे धन किती प्रमाणात असावं, मग त्याच्यासाठी धनाची गरज आहे का, त्याच्यासाठी सन्मानाची गरज आहे का, त्याच्यासाठी एखाद्या पदाची गरज आहे का, काय पाहिजे आपल्याकडे. तर आपली संतान चांगली असली पाहिजे. मग चांगली संतान हे कशावरून ठरवायचं. आपली संतान चांगली आहे हे कशावरून ठरवायचं, याचा अगदी स्ट्रक्चर ज्या अभंगातून समाजाच्या समोर मांडलंय, अशा अतिशय सुंदर महत्त्वपूर्ण विचाराचा अभंग आज तुमच्या गावामध्ये सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा असा. ब्रह्मांड नायक जगतचालक गगाचा नियंता परमपिता परमेश्वर भगवान परमात्माच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं 14 वर्षामध्ये प्रवास करत असलेला खंडोबा यात्रा निमित्तानं श्री क्षेत्र अकोली येथे अखंड हरिनाम सप्ताह, श्री क्षेत्र अकोली तालुका परतूर जिल्हा जालना या कार्यक्रमाचे मार्गदर्शक हरिभक्तपरायण चंद्रकांत महाराज सातोनकर, रामायण कथा प्रवक्ते हरिभक्तपरायण प्रभाकर महाराज मोरे शहापूरकर, महाराष्ट्रातील नामवंत मंडळी, अभ्यासू मंडळी, परमार्थावर प्रेम करणारी, ज्ञानोबा तुकोबारायांसाठी जीवन अर्पण करणारी महाराज मंडळी या सप्ताहामध्ये आहेत. त्यांची सुंदर अशी कीर्तन सेवा या सप्ताहात पार पडते आहे. आणि आज तिसऱ्या दिवसाचं कीर्तन भगवान खंडोबारायांच्या चरणावर समर्पित करण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालेलं आहे. भगवान खंडोबारायाच्या चरणावरती ज्ञानोबा तुकोबारायांच्या चरणावर ही सेवा समर्पित करण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालं. कार्यक्रमासाठी ज्यांनी मला संपर्क केला असे आदरणीय, याच्या अगोदर एक 4-5 वर्षाचं अंतरमध्ये पडलं असेल, अकोली गावामध्ये अचानक एक माझी नियोजित सेवा आणि दुसरी अचानकची सेवा, अशा 2 कीर्तनं एका सप्ताहात लागोपाठ झाली होते. तर अशांच्या हरिभक्तपरायण तुकाराम महाराज सोळंके, तर महाराजांनी फोनवरती संपर्क केला आणि ही कीर्तन सेवा यावर्षी माझ्याकडे प्राप्त व्हावी याच्यासाठी आपल्या प्रभागाचं एक लाडकं व्यक्तिमत्व, परमार्थावर निष्ठेनं प्रेम करणारं व्यक्तिमत्व, वयानं ज्येष्ठ असणारे असे आदरणीय हरिभक्तपरायण विनायक भाऊंच्या माध्यमातून भाऊंनी संपर्क केला, आपल्या गावची सेवा माझ्याकडे सुपूर्द केली आणि सांगितलं पूर्ण ग्रामस्थ मंडळी आणि आपले सोळंके भाऊ यांचा देखील फार आग्रह आहे की या सप्ताहामध्ये दिदी आपल्याला कीर्तन करायचं आहे. म्हटलं काही हरकत नाही भाऊ. आणि इथे आल्यानंतर पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा प्राप्त झाला. काही जुनी स्नेहातली माणसं, आपली माणसं या ठिकाणी मला पुन्हा एकदा
त्यांची सगळ्यांची भेट झाली. खूप मनस्वी मला आनंद झाला. या कीर्तनासाठी वयानं ज्येष्ठ असणारे आदरणीय हरिभक्तपरायण आपले गायकवाड महाराज, हां अशोक महाराज आहेत. त्याचबरोबर हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज आहेत, हरिभक्तपरायण शिवहरी महाराज हरिभक्तपरायण, महादेव महाराज हरिभक्तपरायण, लक्ष्मण महाराज हरिभक्तपरायण, मोहन महाराज हरिभक्तपरायण, सर्व आदरणीय हरिभक्तपरायण मंडळी. मला सर्वांचे नाव माहिती नाहीत. आमचे हरिभक्तपरायण देवीदास महाराज, मी ओळखते त्यांना, पण माझी ऐन वेळेला मेमरी हँग होते. आता काल परवाच त्यांच्याकडे मी कीर्तन करून आले, परवाच वरखेडचे. ही सगळी माझ्या स्नेहातली प्रेमाची माणसं आहेत. त्याचबरोबर आदरणीय वयाने ज्येष्ठ असणारे बाबा गंगाबाबा आहेत. आणि इथे आमची ज्ञानेश्वरी सोळंके, त्याचबरोबर माझी विद्यार्थिनी पूजा सर्व टाळकरी वृंद. इथे व्यासपीठावरती बरीचशी महाराज मंडळ आहेत की ते स्वतः कीर्तनकार आहेत, कथाकार आहेत. सगळ्यांना माझं विनम्र अभिवादन आहे. तुमच्या चरणावर माझा साष्टांग दंडवत आहे. सुंदरशी सिस्टीम आहे, पवित्र वातावरण आहे. या कार्यक्रमामध्ये जीव तोडून रंगत भरण्याचं काम जे माझे 2 युवान बांधव करत आहेत मृदंगाच्या माध्यमातून, असे मृदंगाचार्य, मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हणायला हरकत नाही. हरिभक्तपरायण राम महाराज फार सुंदर मृदंग वाजवतात, फार सुंदर. आणि अतिशय तयारीचा मृदंग वाजवणारे, ज्यांच्या हातामध्ये वजन आहे, असे हरिभक्तपरायण अमोल महाराज. दोघंही एकहुनी बळी रे. दोघांसाठी टाळी वाजवा एकदा. टाळ्या थोड्या जोरात वाजवत जा. चार्जिंग केली असेल ना? हां, खूप छान. सर्व आदरणीय हरिभक्तपरायण मंडळी, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आमचे हरिभक्तपरायण खरात महाराज आहेत. खरं तर आता ते नात्याने जावाई लागतात माझे, कारण माझी विद्यार्थिनी त्यांची सौभाग्यवती आहे. तर खरात महाराज आवर्जून या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आहेत. त्यांचे बाबासुद्धा कीर्तनाला येणार होते. आणि इथे हरिभक्तपरायण बाबा महाराज प्रभाकर बाबा आहे. बरीचशी महाराज मंडळ आहे. एकटं की मला म्हणजे नावं सगळ्यांची लक्षात येत नाही आहेत. सर्व हरिभक्तपरायण मंडळी, या परिसरातून पंचक्रोशीतून कीर्तनासाठी उपस्थित असलेले सर्व भाविक जन, आपलं वरखेड तिथून बरीचशी आमची स्नेही मंडळी या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये आमच्या बालासाहेब ढगे असतील, त्यांचे सर्व सहकारी मित्र, आमचे अनंत महाराज ढगे की जे युवा कीर्तनकार आहेत. फार भव्य स्वरूपात सप्ताह त्यांनी त्यांच्या गावामध्ये घडवून आणला. 2ऱ्या वर्षाचा सप्ताह होता, पण एवढं सुंदर नियोजन, त्यांचं वय पाहता त्यांनी केलेला कार्यक्रम हा अतिशय वंदनीय आहे किंवा स्तुतिपर आहे. म्हणून त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. वयानं ज्येष्ठ असणाऱ्या वरखेडचे आमचे ढगेदादा आहेत. त्याचबरोबर केसापुरीचे आमचे कोल्हे भाऊ या ठिकाणी आलेले आहेत. या सर्वांचं अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. बरीचशी मंडळी माझ्या परिचयाची आहे, सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही. यावेळेला नाव मला नेमकं आठवत नाही. प्रसंगाला माझी मेमरी हँग होते, हा माझा सवय लागलेली मलाही. त्याच्यामुळे सर्वांना माझा सप्रेम जय हरी. आमच्या हरिभक्तपरायण साळुंके महाराज आहेत. सर्व ज्ञानानं, वयानं, तपानं, अधिकारानं मोठी असणारी मंडळी. वरखेड या गावातून काही विद्यार्थिनी माझ्याकडे शिकण्यासाठी आहेत. त्यांचे पालकसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. महिला वर्ग, पुरुष वर्ग, आबाल वृद्ध या सर्वांच्या मध्ये ईश्वराचं चिंतन पाहायचं आहे. अतिशय सुंदर अशी सिस्टीम आहे. सिस्टीमवाल्या दादांसाठी टाळ्या वाजवा एकदा. या पवित्र वातावरणामध्ये आपण ईश्वराचं चिंतन पाहू. चुकून माझ्याकडनं कोणाचं नाव राहिलं असेल, उरलेली सर्व हरिभक्तपरायण मंडळी या सर्वांच्या मध्ये ईश्वराचं चिंतन पाहू. आणि या कार्यक्रमाला प्रसिद्धी देणारे असं हे यूट्यूब चॅनल या ठिकाणी उपलब्ध आहे. धर्मप्रतिष्ठा हे यूट्यूब चॅनल आहे. त्यांचे देखील मी धन्यवाद व्यक्त करते की या कार्यक्रमाला आपण प्रसिद्धी देण्याचं काम करत आहात. तुमचे देखील खूप खूप धन्यवाद. विठाला विठाला खरं कुठलाही धार्मिक कार्यक्रम असेल ना, त्या धार्मिक कार्यामध्ये चटई उचलण्यापासून महाराजांना वाटी लावीपर्यंत लक्षात येतंय ना. मग त्याच्यामध्ये विनेकरी आहेत, चोपदार आहेत, जीव घालणारे आहेत, सेवा करणारे आहेत, मंडपची व्यवस्था करणारे आहेत, ऐकणारे आहेत, कीर्तनात बसल्यावर झोपा काढणारे सुद्धा. काय म्हणते मी, चटई उचलण्यापासून महाराजांना वाटी लावीपर्यंत, महाराजांची वाट लावेपर्यंत नाही, वाटे लावीपर्यंत जी सगळी मंडळी याच्यामध्ये सहभागी आहे ते तर सगळे माझे ज्ञानोबा तुकोबारांच्या कृपापात्र आहेत आणि आम्हाला अतिशय वंदनीय आहेत. लक्षात घ्या, पडद्याच्या समोर खूप असतात, पडद्याच्या पाठीमागे सुद्धा असतात, तेव्हा पडदा हा चमकत असतो.
म्हणून अशा सगळ्याच्या कार्यक्रमामध्ये सक्रिय असणाऱ्या आदरणीय मंडळीला माझं विनम्र अभिवादन आहे. आणि मी कीर्तनासाठी आता सुरुवात करणार आहे, चिंतन मांडणार आहे. अगोदर अभंगाचा अर्थ सांगते आणि चिंतन जिथपर्यंत आपल्याला सोडवणं होईल तिथपर्यंत मी सोडवणार आहे. खास करून आमच्या सोळंके महाराजांनी मला सांगितलं म्हणे दीदी की या कार्यक्रमामध्ये ना विशेष असा युवकांचा सहभाग आहे. तर आपल्या येथील तरुण मंडळीचं एवढं कौतुक करावं वाटतंय मला, माझ्याकडे शब्द नाही आहेत. खऱ्या अर्थानं ज्ञानोबा तुकोबारांना जो परमार्थाचं स्वरूप अपेक्षित होतं ना, अगदी या गावामध्ये त्या गोष्टीची वाटचाल आपल्याला पाहायला मिळते. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. सप्ताहामध्ये पाहिलं तर जास्त म्हाताऱ्या माणसांचीच गर्दी असते. बरं, ते कीर्तन ऐकायला बसतात. कीर्तनकार कधी कधी युवान असतात, अभ्यासू असतात, कधी कधी नवोदित असतात. मग त्या नवीन कीर्तनकाराला वयस्कर लोकांच्या समोर कीर्तन करायला थोडंसं जड जातं. मध्येच काय आडवं लावतात का काय? तसं काय आपला हा भाग नाहीये. मला आपल्या भागाबद्दल बोलायचं नाही. पण वयस्कर माणसं असतात, काहींना खूप कळतं तर काहींना काहीच कळत नाही. अशा दोन प्रकारचे असतात. पण माझ्या ज्ञानोबा तुकोबारांना अपेक्षित काय होतं की या संप्रदायाचं वळण जेवढे ज्येष्ठ महत्त्वाचे आहेत तेवढे तरुण सुद्धा महत्त्वाचे आहेत, तेवढेच लहान बाळ गोपाळ सुद्धा महत्त्वाचे आहेत. बाळ गोपाळांच्या डोक्यावरून कीर्तन केलं तरी काही हरकत नाही. किमान तरुणांच्या तरी डोक्यात जावं. जे डोक्यात गेलंय ते आचरणात यावं आणि जे आचरणात आलंय त्यानं त्यांचं जीवन उजाळून जावं. त्यांच्या जीवनामध्ये नित्य दिवाळी यावी, दिवाळीसारखा आनंद घडावा. हाच या पूर्ण सप्ताह परंपरेच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि तो उद्देश पूर्ण करण्यासाठी अगदी तत्पर असणारी अकोली गावची तरुण मंडळी, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. की तुम्ही अन्नदान असेल, व्यवस्था असेल, या कुठल्याच गोष्टीच कमी नाही आहेत. सप्ताह किती मोठा आहे का किती लहान आहे याच्याही पेक्षा तो किती उत्साहानं करतात ते फार महत्त्वाचं आहे. आणि तो उत्साह तुमच्या सगळ्यांच्याकडे आहे. म्हणून आपल्या सगळ्यांचे खूप धन्यवाद. मी माऊली ज्ञानोबारांच्या चरणी प्रार्थना करेल की या वर्षी 10, 20, 5, 50, 100 काय असतील युवक गोळा झाले. पुढच्या वर्षी माऊली तुमच्या आशीर्वादानं या गावातील युवानच नाही तर युवती, लहान मुलं सगळ्यांना सहभागी घेऊन असा कार्यक्रम झळकला पाहिजे. आताही खूप हा कार्यक्रम डामडौलामध्ये चालू आहे. पण असा कार्यक्रम घडला पाहिजे की अकोली गावचा आदर्श पंचकृषीनंच नाही तो ह्या जिल्ह्यानं घेतला पाहिजे. अशी क्रांती घडली पाहिजे तुमच्याकडनं. विठ्ठल विठ्ठल कुठल्याही कार्याला यश प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये युवानाचा सहभाग असणं फार गरजेचं आहे. तरुणांचा सहभाग असणं गरजेचं आहे. याचा अर्थ सप्ताह परंपरेतून म्हातारी माणसं रिटायरमेंटला पाठवायचीत का? नाही. रिटायरमेंटला त्यांना पाठवायचं नाही. त्यांचा अनुभव आणि आपली उमेद या दोन गोष्टी जर एकत्र आल्या तर नक्कीच क्रांती घडत असते. आणि तीच क्रांती इतिहासाच्या रूपानं सुवर्ण अक्षरामध्ये लिहिल्या जात असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं. स्वराज्य बोलल्याकडे लक्ष द्या. ज्या वेळेला महाराजांनी स्वराज्य उभं केलं तेव्हा महाराष्ट्राच्या मातीमध्ये बऱ्याच शाह्या नांदत होत्या. मग ती आदिलशाही असेल, निजामशाही असेल, मुघलशाही असेल, कुतुबशाही असेल, प्रत्येक जण स्वतःची त्या ठिकाणी नावावरती ते सगळं राज्यकारभार चालू होता. मग या सगळ्या कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही, मुघलशाहीमध्ये छत्रपती शिवरायांना शिवशाही गाजवायला काहीच वेळ लागला नसता. नाहीतरी महाराजांनी एवढा मोठा महाराष्ट्र काबीज केला होता किंवा महाराष्ट्राला स्वराज्य बनवलं होतं की जो महाराष्ट्र गुलामगिरी खाडी अगदी चेपून चाललेला होता. मग महाराजांना शिवशाही या राज्याला नाव देता आलं असतं. पण नाही, मोठ्या माणसांचे विचार मोठे असतात. अयम नीज परोवीती गणना लघु चेतसाम उदार चरितानंच वसुधैव कुटुंबकम. मग इथे महाराजांची वृत्ती आणि नजर एवढी विशाल होती, भाव एवढा विशाल होता. ज्ञानोबरांच्या जर भाषेत सांगायचं ठरलं तर हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर. एवढा विशाल भाव माझ्या छत्रपती शिवरायांचा होता. म्हणून शिवरायांनी याला शिवशाही हे नाव न देता कोणतं नाव दिलं?
स्वराज्य. आणि स्वराज्य शब्दाचा अर्थच असा आहे जिथे प्रत्येक माणसाला वाटावं अरे हे माझ्या स्वतःचं राज्य आहे, त्याला स्वराज्य म्हणतात. हे स्वराज्य शिवरायांनी उभं केलं. बरं, हे स्वराज्य उभं केलं कुणाच्या बळावर केलं? जे हातात काठी घेऊन चालत होते, जाड चष्मे दोरीनं कानावर बांधले होते, त्यांच्या बळावर झालंय का स्वराज्य? छत्रपती शिवरायांनी 16 वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि तरुणांना संग्रहित केलं. त्यातून त्यांनी क्रांती घडवली आणि महाराष्ट्राचा इतिहास सुवर्ण अक्षरामध्ये रेखाटला गेला. मी तुम्हाला ते सांगत होते की इतिहास घडवण्यासाठी ज्येष्ठांचं मार्गदर्शन, तरुणांचा उत्साह, तरुणांचं कर्तृत्व आणि त्यातून जेव्हा क्रांती घडेल ती क्रांती इतिहासामध्ये जमा झाली, इतिहासामध्ये त्या ठिकाणी तिचा इतिहास घडेल आणि ती सुवर्ण अक्षरात लिहिल्या जाईल. अशीच क्रांती अकोली गावामध्ये या संप्रदायाच्या माध्यमातून घडते आहे. विठ्ठल विठ्ठल असो. सज्जनांनो, खूप पुन्हा एकदा अभिनंदन. अभंगाचा अर्थ मी तुमच्यासमोर मांडणार आहे आणि अभंगाचा अर्थ मांडल्यानंतर त्याचं विश्लेषण आपल्याला करायचं आहे. आपुलिया हिता जो असे जागता. अभंगाच्या पहिल्या चरणाचा अर्थ आहे तुकोबाराय सांगतात, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. जो स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे आई आणि वडील धन्य आहेत. मुलगा जागा आहे, त्याचे आई वडील धन्य आहेत. इथेच थांबले नाही महाराज. महाराज म्हणतात, कुडी कन्या पुत्र होती जे सात्विका, कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. जी मुलं सात्विक प्रवृत्तीची आहेत त्यांचा आनंद तयाचा हरीक वाटे देवा. मुलं सात्विक आहेत हे ठरवायचं कशावरनं? गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. जे गीता आणि भागवत ग्रंथाचं श्रवण करतात, अखंड पांडुरंग परमात्माच्या नामाचं चिंतन करतात, तर त्या मुलांच्या बाबतीत भगवान परमात्माला आनंद वाटतोय, देवाला आनंद वाटतोय. नवल नाही, तुकोबारायत आपल्या अंतकरणातला भाव व्यक्त करतात. तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. आभाळा एवढी उंचीच्या जगद्गुरु तुकोबारायांची, वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा, संप्रदायाचं नाक जगद्गुरु तुकाराम महाराज. पण म्हणतात काय, जी मुलं गीता भागवताचं श्रवण करतात त्यांना मी वंदन करतो, त्यांची सेवा माझ्या जीवनामध्ये घडावी, हा माझा भाव आहे. जर एवढं मोठं संतांचा भाव गीता भागवत वाचणाऱ्यांच्या विषयी असेल तर ते किती महान असतील याचा विचार करा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. ही सेवा घडली तर मी माझा अहोभाग्य समजेन, अशा अर्थाचा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल दादा, जगद्गुरु तुकोबारायांचा फार गोड अर्थाचा अभंग मी निवडला आहे. या अभंगामध्ये महाराज काय सांगतात ते अगदी मोजक्या शब्दात तुमच्यासमोर मांडलंय. आता याचं विश्लेषण आपल्याला करायचं आहे. अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायाचा. तुकोबार आहेत महान संत की जे संत जगाला उद्धाराचा मार्ग दाखवतात. वारंवार आपल्याला सांगतात, बाबा रे, जीवनामध्ये भक्ती करा, उपासना करा, सेवा करा, सत्कर्म करा, चिंतन करा, ध्यान करा.
या जगाच्या पाठीवर संताशिवाय आपल्याला चांगलं सांगणारं कोणीच नाही. एकमेव आपल्याला जर फायद्याचं कोण सांगत असेल तर ते संत सांगतात, कारण संतांचा अवतारच त्याच्यासाठी आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा जय हो संतांच्या विभूती, हरी बोल. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्ट वीती परोपकारी, देह कष्ट वीती परोपकारी, देह कष्ट वीती परोपकारे, देह कष्टवीती परोपकारे, कष्ट वीती परोपकारी, देह कष्ट वीती परोपकारी, देह कष्ट वीती परोपकारी, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्ट वीती परोपकारे, देह कष्टवीती परोपकारे, देह कष्टवीती संतांच्या विभूती, संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्टवीती परोपकारी, देह कष्टवीती परोपकारी, देह कष्टवीती परोपकारी, हा देह कष्टवीती परोपकारी, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. आपल्याला चांगलं का सांगतात संत, तर त्यांचा स्वभाव आहे. जगामध्ये अशी काही माणसं असतात की ती नेहमी दुसऱ्याला चांगलं सांगत राहतात, पण जगात अशी काही माणसं आहेत की ती आयुष्यभर जगाला चुकीचंच सांगतात. अशी काही माणसं असतात. पण चांगले सांगणारे जे असतात ना ते संत असतात, कारण संताचा स्वभाव आहे, संतांची तळमळ आहे, प्रत्येकाचं कल्याण झालं पाहिजे. अरे दादा उठून मंदिरात जा, देवाच्या पाया पडा, हे कोण सांगतं? डाव्यावाला सांगतं? अजिबात नाही. हे ते सांगणार नाहीत. उठून मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घे. संतांच्या विचारावर चालणारी बरीच माणसं असतात. एक गृहस्थ होते, रोज उठून मंदिरात जायचे, रोज उठून मंदिरात जायचे, देवाचं दर्शन घ्यायचे. देवाची मूर्ती त्यांना कधीच दिसली नाही. ज्या ज्या वेळेला मंदिरामध्ये जायचे त्यावेळेला मूर्ती दिसली नाही, वापस यायचे. आल्यानंतर विचारावं त्यांना, देव दिसला का? नाही.
बोलणं लक्षात येतं ना तुम्हाला माझं? अकोली महिला मंडळ ऐकता ना तुम्ही? एक गृहस्थ रोज मंदिरात जायचे. मंदिरामध्ये गेल्यानंतर देवाचं दर्शन व्हावं हा त्यांना अट्टहास असायचा. पण मंदिरात गेल्यानंतर त्यांना देव दिसत नव्हता. वापस यायचे. आल्यानंतर मित्रांनी कट्ट्यावर विचारावं, दिसला का देव? पण नाही दिसला. असं किती दिवस? 1 दिवस नाही, 10 दिवस नाही, महिना नाही, वर्ष नाही, कित्येक वर्ष चालू होतं हा प्रकार. मंदिरात जायचं, देवाच्या समोर उभं राहायचं, देव दिसत नाही. पुन्हा वापस यायचं. चौकातल्या लोकांनी विचारायचं, दिसला का देव? मोठे हरिभक्त परायण तुम्ही, आमच्या गळ्यात माळ नाही तरी आम्ही देवाला पाहतो जाऊन. आता जो मंदिरात जाऊन ज्याला देव दिसत नव्हता, वापस येत होता, बऱ्याच वर्षाचा त्याचा हा नित्यक्रम चालू होता. तुम्ही विचारा ना मला, त्याला देव का दिसत नव्हता? तर त्याला देव पाहण्यासाठी डोळेच नव्हते. आंधळा होता तो गृहस्थ. डोळ्यांना दिसत नव्हता. लोक हसत होती. म्हणे तुझा मंदिरात जाऊन फायदा काय आहे? तू मंदिरात गेल्यानं तुला देव दिसत नाही, तिथे चक्रा मारण्यानं तुझा फायदा काय होणार आहे? उत्तर फार गोड आहे, समाधान होईल तुमच्या सगळ्यांचं. तो आंधळा गृहस्थ म्हणतोय, मला माहिती आहे मंदिरात गेल्यानंतर मला देव दिसत नाही, कारण या डोळ्यानं मागच्या जन्मात काहीतरी पाप केलं असेल म्हणून देवानं दृष्टी काढून घेतली आहे. पण मी एवढं सगळं असताना सुद्धा मंदिरात जाण्याचं मी थांबत नाही. रोज मंदिरात जातो, वापस येतो. तुम्ही रोज मला विचारता देव दिसला का? डोळेच नाहीत तर देव दिसेल कुठून? मला थोडंसं सांगा, याला देवच दिसत नाही, याचा मंदिरात जाऊन फायदा आहे का काही? झोपल्या का काय अकोली? याला जर देव दिसत नाही तर उपयोग आहे का काही याचा? दादा उपयोग आहे याचा. पण हे जातच होतं, रोज जात होतं, वापस येत होतं. लोक त्याला हसत होती, म्हणे डोळे नाही तुला आणि खुशाल देव पाहायला निघाला. अरे डोळे असल्यानंतर देव पाहता आला असता, पण डोळे नाही, चक्रा मारून उपयोग काय? मुकाट्यानं कट्ट्यावर बसावं, इथं तंबाखू चळावी, निवांत राहावा. पण यानं उत्तर काय दिलं? म्हणाले मी संत विचारावर चालणारा व्यक्ती आहे. असू द्या मी आंधळा, नाही दिसत माझ्या डोळ्याला देव, पण जेव्हा जेव्हा जातो ना मी मंदिरात, माझ्या डोळ्यानं भलेही मला देव दिसत नाही, पण त्याच्या डोळ्याला तर मी दिसतोय ना. कोणाच्या? ज्याच्यासाठी मी मंदिरात जातोय तो तर मला पाहतो ना, मी ना पाहू दे. दादा हा विचार किती सुंदर आहे. हा भाव ज्या दिवशी आपल्या मनामध्ये जागा होईल ना, त्या दिवशी आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. मग हा विचार देणारा कोण आहे आपल्याला? तर हा विचार देणारे संत आहेत. संताशिवाय एवढे सुंदर विचार आपल्या जीवनामध्ये दुसरं कोणी देऊ शकत नाही. अशा सुंदर विचाराचं दान जे करतात त्यांना संत म्हणतात. आणि या सगळ्या संतांच्या मांदियाळीमध्ये जगद्गुरु तुकोबरायांचं स्थान अव्वल आहे. किती महान आहेत तुकोबराय, किती मोठे आहेत. जगद्गुरु तुकोबराय वारकरी संप्रदायाचा कळस आहेत. जगद्गुरु तुकोबराया 5व्या वेदाचे निर्माते आहेत. जगद्गुरु तुकोबराया म्हणजे दिव्य केले त्यांनी, सदैह वैकुंठाला गेले की या मृत्यूलोकात ही गोष्ट अशक्य आहे. देवानं सुद्धा अशी कृती केली नाही, अशी कृती तुकोबरायांनी केली. ते सदैह वैकुंठाला गेले. असे जगद्गुरु तुकाराम महाराज की जे आभाळाहूनही मोठे आहेत. अनुरेणु या थोकडा तुका आकाशाये बढा, तुका आकाशाये बढा, तुका आकाशाये बढा. अनुरेणु या थोकडा तुका आकाशाये बढा, आकाशाये बढा, तुका अनुरेणु या थोकडा तुका आकाशाये बढा.
मला सांगायला आनंद वाटतोय. अनु रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. दादा मला तर असं वाटतंय संतांच्या शब्दात फेरबदल करण्याचा अधिकार किंवा तेवढी आपली पात्रता नाही, पण याच्यावर एक वाक्य मला बोलावं वाटतंय. माझे जगद्गुरु तुकोबाराया तुका आकाशा एवढा, याही पेक्षा आभाळ सुद्धा महाराजांच्या पुढे ठेंगणं आहे. एवढे माझे जगद्गुरु तुकोबाराय मोठे आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. आभाळाहूनही त्यांच्याकडे मोठे पण आहे, पण एवढे मोठे जगद्गुरु तुकोबाराया देवाला बोलताना काय म्हणतात? देवा महाराज तुम्ही आभाळा एवढे मोठे आहात. नाही रे देवा, या मोठेपणाच्या फापट पसारात जाईल मी विनाकारण. म्हणतात देवाला, देवा लहानपणा देगा देवा, लहानपणा देगा देवा, देवा लहानपण देगा देवा. आभाळा एवढे मोठे असणारे जगद्गुरु तुकोबाराया अगदी मुंगीपेक्षाही लहान होण्याची विचार त्यांच्या मनामध्ये, म्हणजे किती मोठी नम्रता आहे महाराजांच्याकडे. असे जगद्गुरु तुकोबाराया की ते संप्रदायाचं नाक आहेत. असे जगद्गुरु तुकोबाराया की ज्यांचं सदेह वैकुंठ गमन आहे. असे तुकोबाराया की ज्यांच्या मन आणि बुद्धीतून ज्यांच्या वाणीतून वेद प्रसवला. असे महान जगद्गुरु तुकोबाराया त्यांच्या मनात एक विचार आला आणि तो अभंगाच्या रूपानं मांडला. पहिलं चरण आपुली आईता जो असे जागता, आपुली आईता जो असे जागता, आपुली आईता जो असे जागता, आपुली आईता
लेकराला टाळे तरी वाजवा आपण. फार छान, खूप छान. असं वाटलं हे भविष्यातले पठाडे महाराज इतकं काय असं वाटायला लागलं मला. खरंच खूप छान. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची आपोलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात सगळ्या महिलांनी लक्षपूर्वक ऐकायचं, पुरुषांनी लक्षपूर्वक ऐकायचं. जो स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे आईवडील धन्य आहेत. आपोलिया हिता जो असे जागता, जो स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे आईवडील धन्य आहेत. बरं, पहिलाच मुद्दा हित कशात आहे ते आपल्याला कळायला पाहिजे. हित ते करावे देवाचे चिंतन हो, हित ते करावे देवाचे ते करावे देवाचे चिंतन. ही हिताची व्याख्या आहे. आपल्या नजरेतलं हित वेगळं आहे. शेजारणीच्या गैरहजेरीमध्ये तिच्या उकरड्यावरचं शेण उचलून आणायचं आणि आपल्या उकरड्यावर टाकायचं, याला आपण हित म्हणतो. पण हे खरं हित नाही. काल्याच्या कीर्तनाला गेल्यानंतर पदरात बांधून बुंदी घरी घेऊन यायची, ह्याला आपण हित म्हणतो. सून खाईल आपली, पण ते तोंड गोड करून बोटं मोडून आपल्याला शिव्या देईल, याला हित म्हणत नाहीत. शेतात गेल्यानंतर आपल्या शेतातली दगडं दुसऱ्याच्या बांधावर फेकायची, ह्याला आपण हित म्हणतोय, पण हे हित नाही. कीर्तन सुटल्यानंतर फाटली चप्पल सोडायची आपली, चांगला जोडा पायात घालून निघायचं आणि घरी पोहोचेपर्यंत मागं पाहायचं नाही. त्याला आपण हित म्हणतो, पण ते हित नाही दादा, हे हितच नाही. एखादं कष्ट करून घाम गाळून पैसे कमवताय, धन कमवताय आणि गुपचूप रात्री जायचं आणि त्याचं धन घेऊन यायचं, याला हित म्हणत नाही दादा, त्याला चोरी म्हणतात. ते हित होऊ शकत नाही. आमचीच महाराज लोक सांगतात, काही चोराला तर डोकंच नाही, चोरी कुठं करावं हे सुद्धा कळत नाही. आमचीच महाराज लोक सांगतात, सगळा मोजला तराजू तर 35 किलो भरल एवढ्या वजनाचा चोर. आणि चोरी करायला कुठं गेला, ज्या घराला दरवाजाच नाही तिथं गेलं चोरी करायला. घरात शिरलं, लाईट नाही, त्या घरात त्याला कपाट कवा सापडावं. जे घरात शिरायला लागलंय का लेकराच्या अंगावर पाय पडला, लेकरू चिरकला, आई आपल्या घरात कुणीतरी आलंय, आईनं पकडला पाय, पालथा पाडला, चोर त्याच्या पाठीवर बसली. ती होती 3.5 क्विंटल. चोर क्या 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 करायला लागला. ही म्हटली, पप्या पटकन उठ आणि पोलिसांना घेऊन ये. पप्या उठला जाऊन भिंतीला धडकला. तिचा पोरगा का, त्याला होत्या रात आंधळ्या. तो म्हटला, दिसत नाही काही. ती म्हटली, मी बॅटरी चमकते मोबाईलची, तू जा. ते मोबाईलच्या बॅटरी निघालं, पण त्याला चप्पलच सापडना. तिथंच 2-4 चक्रा मारले. आई चप्पल सापडना. आई ते चोर खालचा क्या क्या करत होता ना, तो म्हटला, माझी चप्पल घालून जाय, पण पटकन जाय. कशामुळं, तुला जर उशीर झाला तर
मी काही चोरांच्या त्या पोलिसांच्या हाताला लागणार नाही. इथंच माझा सत्य त्या ठिकाणी हे होईल, शेवट होईल. मला काय सांगायचं आहे तुम्हाला, चोरी करणं हिताचं नाही, पण कुठं करावं हेही जर ज्याला कळत नसेल चोराला, तर त्याला चोर कसा म्हणायचं. दादा, चोरी करणं हे हित नाही, खोटं बोलणं हित नाही, कुणाला फसवणं हे हित नाही, दुसऱ्याचं धन लुबाडून आणणं हे हित होऊ शकत नाही दादा. आपल्या शेतातली दगड दुसऱ्याच्या बांधावर टाकणं ते हित नाही होणार दादा. दारातला केर शेजारणीच्या घरावर फेकणं त्याला हित म्हणत नाही दादा, त्याला हित म्हणतच नाहीत. अरे हित आहे काय नेमकं? हित ते करावे देवाचे चिंतन करुणी या मन शुद्ध भावे. हित म्हणतात कशाला दादा? ज्याची पावलं तीर्थयात्रेच्या दिशेनं चालतात, ज्याची पावलं तीर्थयात्रेच्या दिशेनं चालतात, आणि ज्याचे ओठ म्हणतात चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू. संत पद धुळ शिरी वाहू, संत पद धुळ शिरी वाहू, जीवाचा जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू. ज्यांची पावलं पंढरीच्या वाटेवर चालतात, ज्यांचे हात कीर्तनात टाळी रूपाने वाजतात, ज्यांचे कान भगवान परमात्माची कीर्ती ऐकतात, ज्यांचे डोळे देवाचं रूप पाहतात, ज्यांचे ओठ भगवान परमात्माच्या नामाचं गुणगान गातात, जे मस्तक भगवंताच्या चरणावर संताच्या चरणावर टेकल्या जातं, चरणावर टेकलं जातं. बरं, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या, वारकरी संतांच्या. डोकं कुठं टेकलं पाहिजे? झोपल्या का काय? आकुली आहे. मस्तक कुठे टेकलं पाहिजे? संतांच्या चरणावर. संताच्या देवाच्या चरणाचा स्पर्श या कपाळाला झाला पाहिजे का? याच्यावरल्या दुर्भाग्याच्या रेषा नष्ट होतात आणि त्या भाग्याच्या बनतात. ढगे पाटील, हे मस्तक संताच्या चरणावर टेकलं पाहिजे का? दुर्भाग्याच्या रेषा नष्ट होतील, भाग्याच्या बनतील. अनंत महाराज ज्या भाग्याच्या आहेत त्या अधिक भाग्याच्या होतील. पण हे मस्तक संताच्या चरणावर टेकलं पाहिजे. आपण नको तिथे नाकतोटूस तर घासतो आणि टेंगुळीपर्यंत डोकं आपटून घेतो. नको तिथे फायदा नाही. संत आल्या की छाताड काढतं आणि नको तिथे वागतं, नमस्कार करतं वाकून, डोक्या पायावर डोकं टेकवतं. काय बोलावं कळत नाही त्याला. आणि संत आले की छाताड काढून म्हणतात नमस्कार. जसं काय बेडूक फसला याच्या घाशामध्ये. हा, मला एकच सांगायचं आहे,
हे साधूच्या संताच्या देवाच्या चरणावर टेकणं ते हिताचं लक्षण आहे दादा. हातावर टाळी वाजली पाहिजे भगवान परमात्माच्या संकीर्तनामध्ये. मुखानं नाव घेतलं पाहिजे माझ्या भगवान परमात्माचं, कारण त्याची कीर्ती ऐकली पाहिजे. आपली पद त्याच्या तीर्थक्षेत्रावर चालत निघाली पाहिजेत. आणि हे सगळं ज्याच्याकडे आहे तो हिताच्या ठिकाणी जागा आहे. आपुली या हिता जो असे जागता, अशी सगळी गुण ज्याच्याकडे आहेत तो खऱ्या अर्थानं जागा आहे, तोच व्यक्ती जागा आहे. संत तर वारंवार जागा करण्याचं काम करतात. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा तोच खरा जागा आहे. आणि संत जागा होण्याचं लक्षणच सांगतात खरात महाराज. उठा जागे भारी आता स्मरण करा, म्हणजे काय करा, नामस्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा. मी अगोदर जे बोलले ना अगदी ते जागृतीचं लक्षण आहे. हे सगळं ज्याच्याकडे आहे आमचे विठ्ठल बाबा ऐका, तो खरा हिताच्या ठिकाणी जागा आहे, तो जागा आहे. या हाताने कीर्तनात टाळी वाजवायला नाही जमली. रोज अन्नदान करतात. आज सुद्धा आमच्या युवा बांधवाचं अन्नदान होतं. हे अन्नदान तर करू शकतो आपण आपल्या हातानं. नाही अन्नदान जमलं, वात असेल कुणाच्या हाताला तर धनदान करा, हो की नाही? हे तर जमतं ना आपल्याला. धार्मिक कार्यात जे आपल्याला करता येईल ते करणं दादा म्हणजे स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे. धन्य आहे आजचा अन्नदाता, धन्य आहे आजची कीर्तन सेवा सगळ्यांच्या माध्यमातून घडली, धन्य आहे हा या मंडपाचं वैभव तुम्ही उभं केलं, धन्य आहे तुम्ही सगळेजण तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सप्ताह घडवला. हा आजचाच नाही, हा वर्षानुवर्षाची परंपरा तुम्ही जपली. तुम्ही सगळे धन्य आहात, तुम्ही सगळे भाग्यवान आहात. अकोली गाव धन्य आहे. आपोलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची आहे. सगळं चांगलं करा. आपल्या आईवडिलांचं नाव निघेल, आपल्या आईवडिलांची कीर्तन निघेल. आमची ज्ञानेश्वरी कीर्तनात चाल म्हटली तर बाबांची छाती गर्वानं फुगते. त्याच्या आनंद होतोय. त्यांना आपलं लेकरू कीर्तनात चाल म्हणताय, आनंद कुणाला? आणि हिनं चाल म्हणल्यानंतर हिच्यापेक्षा विचारतात बाई तू कुणाची मुलगी आहे का? म्हणजे नाव कुणाचं निघतंय? आई वडिलांचं निघतंय. असंच नाव निघालं माझ्या नामदेवरायाच्या मुखातून. अशा भक्तीच्या क्षेत्रात उंच पदावर पोहोचलेला युवान भक्त नाव निघालं त्यांचं. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला नाता, साठविला नाता,
सौख्याचा सावता सागर. धन्य झालं जीवन सावता बाबांचं. मला सांगताना आनंद वाटेल सोडून के भाऊ, आपल्या गावातले युवन मंडळी यांचे आईवडील धन्य आहेत. युवक यांचे आईवडील धन्य आहेत की सप्ताहात सेवा करणाऱ्या लेकराला त्यांनी जन्म घातला. धन्य आहेत तुमचे आईवडील. इथं कीर्तनाला वरखेडची बरीच तरुण मंडळी आलेली आहे वरखेड गावावरनं, आणि तिथं ते आपल्या यजमानांच्या घरी बसलो होतो आम्ही आता जेवायला. तर मला सांगत होते, दीदी एक तर तरुण असा आहे त्यांना याच्या अगोदर कीर्तनच ऐकलं नाही, पण काल परवा वरखेडमध्ये कीर्तन झालं आणि आज कळालं 4 चौघं एकत्र जमा झाले. म्हणजे कुठे निघालात तुम्ही? आणि कीर्तनाला चाललो. आजपर्यंत कीर्तनच ऐकलं नाही तो तरुण म्हटलं मला पण कीर्तनाला येऊ द्या. धन्य आहेत आईवडील बाळा तुमच्या. कोण असाल तुम्ही मला नाव लक्षात नाही. धन्य आहात. ढगे पाटील तुम्ही सुद्धा धन्य आहात. माळकरी झालात तुम्ही. सुदान भाऊ नवीन माळकरी झालेत ते कालच्या कीर्तनात. धन्य आहे. वरखेडचं एक युवान आमच्या अनंत महाराजांच्या हातानं माळ घातली, जीवन बदललं. ज्यानं माळ घातली, हिंदू कुळातला जन्म नाही, मुस्लिम कुळातला जन्म आहे, पण भाळावर चंदनाचा टिळा आहे, गळ्यात पवित्र तुळशीची माळा आहे. धन्य आहे तो युवान वरखेडचा. नाव कबीरदास आहे. टाळी वाजवा एकदा त्यांच्यासाठी. नाव कबीरदास. धन्य झालं कबीरदास तुमचं जीवन. धन्य झालं. फक्त हे जपलं आयुष्याचं सोनं जाईल. सोनं झालं तुमच्या, सोनं होईल तुमच्या. माझा पांडुरंग परमात्मा तुमचा जसं ताजुद्दीन बाबाचा याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. किती त्रास झाला असेल हे सगळं टिकवण्यामध्ये, त्यांना किती त्रास झाला असेल, पण माझ्या पांडुरंगानं जसं कान्हो पात्र्याला जवळ घेतलं अंतःकरणामध्ये, भयंकर त्रास शेवटच्या वेळेला, पण ताजुद्दीन बाबांच्या आयुष्यभराच्या परमार्थाचा सार झाला. सोनं झालं जीवनाचं. आणि जशी मीराबाईने विष पिऊन भक्ती सिद्ध केली, तसं ताजुद्दीन बाबानं म्हणत असतील कुणी की अरे हा खरंच सच्चा भक्त आहे का. त्यांचे धर्मीय म्हणत असतील की हे सोंग चाललेलं आहे, हा व्यक्ती धर्मविरोधी काम करतोय. कोण कोण काय काय बोलत असेल, किती सहन केलं असेल, पण म्हणतात ना प्रत्येक गोष्टीला काळ हेच औषध असतं. काळानं त्यांच्या सच्च्या भक्तीनं दाखवून दिलं आणि शेवट एवढा गोड झाला, साक्षात माझा पांडुरंग परमात्मा कीर्तनात त्यांना घ्यायला आला. ही किती मोठी गोष्ट आहे. सार झाला. तसंच जसं फळ ताजुद्दीन बाबांना प्राप्त झालं, अगदी तेवढं सुंदर सोनं आपल्या सगळ्यांच्या जीवनाचं व्हावं याच्यासाठी आयुष्यात साधना करावी लागेल आपल्याला. विठ्ठल विठ्ठल एक वाक्य बोलेन मी तुम्हाला. कीर्तनात साक्षात माझा पांडुरंग परमात्मा उभा असतो. बरं, जेथे कीर्तनाची शोभा पांडुरंग तेथे उभा, पांडुरंग तेथे उभा, पांडुरंग तेथे उभा. जेथे कीर्तनाची शोभा पांडुरंग तेथे उभा. विश्वाचा मालक कीर्तनात उभा असतो. ताजुद्दीन बाबाच्या कीर्तनात साक्षात देव उभा होता. कीर्तनात मृत्यू येणं म्हणजे माझ्या देवानं त्यांना वैकुंठाला घेऊन जाणं आहे. आयुष्याचं सोनं झालं दादा. खरं हित झालं, खरं कल्याण झालं. धन्य माता पिता तयाच्या आपोलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या. त्यांच्या एवढील धन्य आहेत. आईवडिलांना धन्यता मिळावी याच्यामध्ये कुळात चांगली लेकरं जन्माला आली पाहिजे. अभंगाचं कुळी कन्या पुत्र तुझे सात्विक, कुळी कन्या पुत्र तुझे
सात्विक वाटे देवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. अतिशय सुंदर महाराज, खूप छान, धन्यवाद. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. फार गोड चरण आहे दुसरं. महाराज काय म्हणतात इथे? कुळी कन्या आणि पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे कोणा? तुम्हाला झोपले का काय तुम्ही? तयाचा हरिक वाटे देवा. जो जगाचा बाप आहे त्याला आनंद होतोय. एखाद्या घराण्यामध्ये सात्विक वृत्तीची मुलं आणि मुलं जन्माला जर आली तर त्याचा आनंद जगाच्या बापाला होतोय. लक्षात घ्या. सात्विक प्रवृत्तीची मुलं जन्माला येण्यासाठी काय असलं पाहिजे आपल्याकडे? काय असलं पाहिजे? एखादं सुंदर व्यक्तिमत्व की जे सोज्वळ आहे, पवित्र जीवन जगते, विचार चांगले आहेत, जगणं चांगलं आहे, बोलणं चांगलं आहे, ऐकणं चांगलं आहे, बैठक चांगली आहे, असं जर एखादं व्यक्तिमत्व नावाजलेलं, नाव लौकिक झालेलं, जग ज्यांचं कौतुक करत आहे, असा जर युवान मुलगा नजरेमध्ये आला ना तर समजावं 4 प्रकारचं पुण्य एकत्र आलं. चांगला तरुण घडवण्यासाठी, चांगली युवती घडवण्यासाठी 4 प्रकारचं पुण्य पाहिजे आणि 5वा एक संस्कार पाहिजे. इथे प्रत्येक आईला वाटतं माझ्या पोटी छत्रपती शिवरायांनी जन्म घेतला पाहिजे, माझ्या पोटी ज्ञानोबा तुकोबा आले पाहिजेत, माझ्या पोटी असा विद्वान मुलगा जन्माला यावा की स्वामी विवेकानंदासारखी त्याची कीर्ती व्हावी, असा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा की त्यानं भक्त प्रल्हादासारखं नरसिंहाला प्रगट करावं. असं वाटतंय ना तुम्हाला? अकुली वाटतंय ना तुम्हाला का नाही वाटत? तुमच्या मुलानं कीर्तिवान यशवंत व्हायला पाहिजे का ढाब्याची वारी करायला पाहिजे? आता तरी बरं मोकळं मोकळं बोलते मी तुम्हाला. ढाब्याची वारी करणारा मुलगा पोटी जन्माला यावा का पंढरीची वारी करणारा जन्माला यावा? हा, पंढरीची वारी. ढाब्याची वारी नकोय. ज्या दिवशी मुलगा ढाब्याची वारी कराल त्या दिवशी आई आणि वडील दोघांच्या डोळ्याला आसवं येतील. असं वाटेल की आपण आपल्या आयुष्यात काहीच कमावलं नाही, बरी 10 ताळी बिल्डिंग असली तरी काही उपयोग नाही. मग चांगला मुलगा पोटी जन्माला येण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला दादा? 4 प्रकारचं पुण्य कमवावं लागेल. एखादा चांगला मुलगा नजरेसमोर आला तर समजावं त्याच्या ठिकाणी 4 प्रकारचं पुण्य एकत्र आलं. सुशीलो मातृपुण्येन, पितृपुण्येन चतुरता, उदारो वंश पुण्येन, आत्मपुण्येन सभाग्यता. मुलगा सुशील निघाला त्याच्या आईचं पुण्य. सुशील, शीलवान म्हणजे चरित्रवान. मुलगा जर चरित्रवान निघाला तर त्याच्या आईचं पुण्य आहे. सुशीलो मातृपुण्येन, पितृपुण्येन चतुरता. मुलगा जर चतुर निघाला तर त्याच्या वडिलाचं पुण्य आहे. लक्षात घ्या. चारित्र्य आईचं पुण्य, चातुर्य वडिलांचं पुण्य. मुलगा जर चतुर निघाला तर त्याच्या वडिलांचं पुण्य आहे. उदार वंश पुण्येन, औदार्य हे वंशाच्या पुण्यानं असतं. तर आत्मपुण्येन सभाग्यता. चारित्र्य आईचं पुण्य, चातुर्य वडिलांचं पुण्य, औदार्य वंशाचं पुण्य आणि भाग्यवंत हे स्वतःचं पुण्य. हे 4 पुण्य जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक चांगला युवान आपल्या नजरेला सापडत असतो. नाही तर समाजामध्ये फिरत असताना एवढे विचित्र लेकरं आम्हाला पाहायला मिळतात. कदाचित यूट्यूबला माझ्याच तोंडून तुम्ही काही उदाहरणं ऐकली असतील. समाजामध्ये फिरत असताना रोज एक गाव करण्यामुळे आम्हाला काही अनुभव येतात. काही लेकरं तर एवढे विचित्र असतात, कीर्तनकाराच्या पायाजवळ बसतात पण कीर्तनकाराला चिमटे घेतात. असे विचित्र असतात. एका गावामध्ये एका गावच्या पाटलाला म्हातारपणी 2 लेकरं झाली. एवढी अवघड होती. आता म्हातारपणी लेकरं झाल्यामुळे लाडानं बिघडलेली होती. अख्ख्या गावाच्या डोक्यात बसलेली, गावाला वैताग आणून सोडलेला त्यांनी.
कुणाच्या खिडकीवर दगड फेक, कुणाचे दरवाजे तोडून टाक, दारातली बकरी सोडून दे, दारातली झाडं उपटून टाक, म्हाताऱ्यांच्या हातातली काठी हिसकावून घे, आंधळ्याच्या डोळ्याचा चष्मा काढून घे. फार अवघड होती ती लेकरं. गावकरी म्हणायचे हे जर आउटसाईडला सापडले नाही का ठोक्यात खाली पडायचे. गावकरी वैतागून गेलेले होते. लेकरं कुठं आउटसाईडला सापडतात याचीच वाट पाहून होते ते. योगायोग असा त्या गावामध्ये दुपारच्या वेळेला काल्याचं कीर्तन झालं. कीर्तनकार बुवांना महाराजांनी त्या पाटलांना आग्रह केला, बाबा कीर्तन काल्याचं अतिशय गोड झालं, काला काल्यासारखा झाला. आमची विनंती आहे की तुम्ही आता आमच्या घरी चहा प्यायला चाला. आमच्या घरचा 2 घोट चहा घ्या आणि मग तुम्ही गावातून निरोप घ्या. महाराजांनी विचार केला, अख्ख्या गावाचं मन मोडावं पण पाटलाचं मन मोडू नये. म्हणून महाराज काय झाले, पाटलाच्या वाड्याला चहा प्यायला आले. महाराज सोफा सेटवर बसले, खुर्ची पुढं सरकावून. पाटील भाऊ खुर्चीवर बसले आणि पाटलांना आपल्या मालकिनीला आवाज दिला, पाटलीन बाई. पूर्वी फार आदरानं बोलत होते हो. घरच्या लक्ष्मीला आदरानं बोललं जायचं. लक्ष्मी सुद्धा प्रचंड आदर करत होते आपल्या मालकाचा. पूर्वीचा जमानाच वेगळा होता. पूर्वी असं आनंदानं, प्रेमानं आणि मोठ्या सन्मानानं बोलल्या जायचं, पाटलीन बाई. आता हा किती मोठा शब्द आहे, पाटलीन बाई. मग घरातून आवाज यायचा, जी. त्या जी मध्ये वेलांटी म्हणजे नंबर त्याचं लक्षण आहे. काय म्हणायची, जी. आता जी राहिलंय का हो? खरं सांगावं गळ्याची शपथ खाऊन तुम्ही. आणि पाटलीन बाई तर राहिलंय का? आता जी राहिलं नाही, पाटलीन बाई राहिलं नाही. हे जर थाटानं म्हणायला गेले ना तुम्हाला, पाटलीन बाई, तर ह्या जी म्हणतच नाही. हे म्हणतात काय काय म्हणतात, काय म्हणतात या. हे इकडंच आईस्क्रीम होतं, पुढं बोलतच नाही. पूर्वी गोडवा होता बोलण्यामध्ये. आवाज दिला, पाटलीन बाई, जी. 2 कप चहा करा. आपल्या घरी महाराज आलेत. ठीक आहे, 5 मिनिटात चहा बनवते. पाटलीन बाई चहा बनवायला लागल्या आणि मग महाराज बसले सोफा सेटवर. पाटील बुवा गप्पा मारत होते. त्या पाटलाच्या कार्ट्याला कुणीकडनं कळा आपल्या घरात महाराज आले. गोट्या खेळता खेळता गोट्या टाकल्या आणि धूम पळालं वाड्याकडं, घराकडं. असं सुसाट वाऱ्यासारखं पळत आलं. सोफा सेटवर बसलेल्या महाराजांच्या बाजूला ते दणकन बसलं की महाराज टुनकून उडाले. बरखा मृदंगाचार्य महाराज बरोबर टायमिंगला साधलं बघा तुम्ही. असं टुनकून उडाले महाराज. फॅनलाच 3 तास चक्रा मारत होते. बरंच खाली यायला तयारच नाहीत. कसे तरी खाली काढून घेतले आकड्यानं. महाराज खाली घेतले, सोफा सेटवर बसले. महाराज म्हटले, अगोदर 2 तांबे पाणी प्यायला आणा. 2 तांब्याच्या नादात महाराज अर्धी कळशी पाणी पिले. महाराज म्हटले, मी जिवंत आहे का? स्वतःलाच तपासायला लागले, चिमटे घ्यायला लागले. एवढे बधीर झाले होते महाराज. महाराज बसले. काय विचित्र लेकरू आहे, याला बसायची सुद्धा शिस्त नाही. महाराज त्याच्याकडे डोळे फाडून पाहायचे आणि ते महाराजाकडे मारक्या म्हशीसारखं पाहायचं. तेवढ्यात त्यांना काय केलं, महाराजाच्या बाजूला महाराजांची पिशवी होती. त्या पिशवीत नारळ आणि कीर्तनाचं पाकिट होतं. त्यानं त्या पिशवीत हात घालायला चालू केलं. महाराज मनात म्हणायला लागले, आता हे नारळ घे नका, पण ह्यानं जर पाकिट घेतलं तर कुणाला सांगायचं. आणि पाटलाच लेकराला म्हणावं तरी कसं की पाकिट घेतलं म्हणून माझं नाव ठेवतील आपल्याला. बोलता येईना. महाराजाला त्याला चिमटा घेतला, त्यानं कुई केलं बाजूला गेलं. पण पोरग विचित्र होतं. उभं राहिलं 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 महाराजांच्या समोर पळत आलं. आणि महाराजांच्या मोठ्या मोठ्या मिशा होत्या. जुन्या काळातले महाराज होते. कचकन मिशा ओढल्या आणि जोरात ओढायला लागलं. चिकू 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 चिकू, दाढी ओढ, मिशा ओढ, दाढी ओढ, मिशा ओढ, शेंडी ओढ, असा कार्यक्रम त्यांना चालू केला. जशा जशा मिशा ओढायचं तसं तसं महाराजाच्या डोळ्यात पाणी यायला लागलं. महाराज म्हटले, बाळा अशा मिशा ओढू नये, बस खाली निवांत. हे तुला दुसरं घे खेळायला काहीतरी, माझ्या दाढी मिशाला काय खेळतो. पाटील बुवा, लेकराला काही सांगा ना. पाटलाला जरा कौतुकच वाटलं. पाटील म्हटले, बाबा खेळू द्या त्याला, झोका खेळायची सवय. पाटील खेळू द्या त्याला, झोका खेळायची सवय. पाटील बाबा महाराज म्हणतात, पाटील बाबा मान्य आहे त्याला झोका खेळायची सवय आहे, पण ह्या का झोक्याच्या दोऱ्या आहेत का, या माझ्या मिशा आहेत, जरा समजून घ्या. महाराजांनी कसं बसं त्या लेकराला शांत केलं. महाराजांचा जीव रडकुंडी आला होता. पटकन चहा प्यावन सुटका करून घ्यावी तेवढा चहा आला. कपातला अख्खा चहा बशीत ओतला. ते बसत नव्हता चहा.
सांडा वाहायला लागला चहाचा. सांडा कळतो ना तलावचा, तसं ते बाण फुटून खाली चहा पडणार महाराजांनी तोंडाला लावला. महाराज चहा प्यायला लागले. पटपट 5ची मोटर चालू केली. तोंड भाजत होतं ते चहा ओढत होते. चहा प्यायला लागले महाराज. जोरजोरात सुरसुर करून चहा ओढतात. कार्ट पळत आलं बशीच्या दुसऱ्या बाजूला तोंड लावलं. एकीकडून महाराज चहा पित होते, एकीकडून ते कार्ट चहा पित होतं. महाराजांनी सुर्र केलं का ते फुर्र करायचं. सळून की भाऊ फुर्र करायचं. महाराजाला आली किळस म्हणे कायच करावं. आता थंडीचे दिवस होते, त्याला सर्दी झाली होती. सर्दी चांगली पिकली होती त्याची. असं वजनात आवाज यायचा बाहेर. महाराजांना एवढी किळस आली. महाराज म्हटले काय डोकेदुखी झाली बाबा ताई. महाराज म्हणतात बाळा तूच चहा पी. ते म्हणतात नाही बाबा तुमच्या सोबत चहा प्यायचा. पाटील बुवा लेकराला सांगा सध्या रोगराई चालू झाली बरं नाही. नाही म्हणे बाबा पिऊ द्या तुमच्या प्रसादानं रोग होत नाही. तुमच्या प्रसादाला रोग होत नाही, पिऊ द्या तुमच्या बशीमध्ये चहा. महाराजांना त्याची दम छाकच झाली. महाराज म्हटले काय करावं आता. ते कार्ट चहा पित असताना बोललं थोडं. बोलता बोलता काय झालं, चहाची वाफ गेली त्याच्या नाकात. जोरात शिंकलं ते. आच्छे! तो फेतून गोळा सटकला. अवघा रंग एक झाला. विचारू नका पुढं मला. आणि मग महाराजांना का चहा प्या वाटेल का आता बरं तूप सांडल्यावर. हातातून बशी सटकली महाराजांची. बशी सटकली. चहा गेला वर गळून, पण धोत्रावरती ते चिटकलं ना. थेट घरीपर्यंत महाराजींबाईपर्यंत ते जाणार होतं. महाराजांचा जीव असा रडकुंडी आला होता. महाराजांना वैताग आलेला. महाराज म्हटले पाटील बा आता म्हणावं हे लेकरू किती विचित्र आहे असं म्हणावं तर पाटलाला राग येईल. महाराज म्हटले पाटील बुवा असं हे सोन्यासारखं लेकरू कुणाच आहे. सोन्यासारखं म्हटलं की पाटलाच्या 3 गुंड्या तटकन तुटल्या. गर्वानं छाती फुगली. बाबा तुमच्या आशीर्वादानं आमचंच आहे. महाराज म्हटले बरे आमचे आशीर्वाद आमच्या मुळावर आलेले आहेत. पाटील बुवा असे सोन्यासारखे सोन्याचे तुकडे किती आहेत तुम्हाला. बाबा फक्त 2. मामाणीवर हात जोडले. पांडुरंगा तुझे कोटी कोटी उपकार आहेत. 2च आहेत. 10 असते तर गाव पागल केलं असतं. पाटील बुवा एक सोन्याचा तुकडा इथं गोंधळ घालतोय. तुमचा दुसरा सोन्याचा तुकडा कुठे. बाबा बाहेर तुमच्या बुटात पाणी टाकतोय. याला काय म्हणायचं. अशी जर विचित्र लेखन नजरेसमोर आली तर समजावं इथे पुण्य आणि संस्काराचा अभाव आहे. अशी जर दरिद्री विचाराची मुलं दिसली आपल्याला तर समजावं दोष एकत्र आले. उन्मादो मातृदोषेण पितृदोषेण मूर्खता कार्पण्य वंशदोषेण कर्मदोषात दरिद्रता. देवाला 2 हात जोडून एकच विनंती करायची. देवा नाही श्रीमंत बनवलं तरी चालेल. देवा रूप नाही दिलं तू आम्हाला तक्रार नाही आमची. देवा रोज पोटाला लागल एवढंच आमच्या हाताला मिळतंय हरकत नाही. देवा नाही कुठलं पद. देवा नाही मान आम्हाला नाही सन्मान. देवा हरकत नाही. पण 2 हात जोडून देवाला एकच विनंती करायची. काय करायची विनंती. ऐसा पुत्र देई देवा हे देवा. ऐसा पुत्र देई देवा देवा. ऐसा पुत्र देई देवा ऐसा पुत्र देई देवा देवा. ऐसा पुत्र देई देवा.
देवा जग म्हणे त्याला बाबा. देवा खंडीवर पिंडी नाही दिले तरी चालते, लाखात एकच दे असा दे की त्याला जाणता राजा म्हटलं पाहिजे, असा दे की त्याचा गौरव अवघ्या आसमंतामध्ये झाला पाहिजे. काय गौरव चालला आज राष्ट्रमाता मा जिजाऊ यांच्या सुपुत्राचा, असा गौरव चालला. आज उभा आसमंत गातोय क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. हात वरती घ्या पुरुष मंडळ, या वरती हात वरती घ्या महिला मंडळ, या वरती हात लाजू नका. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की. सांगेन मी तुम्हाला माझ्या शिवरायाच्या चरित्रातली एक कथा की जी कथा आपल्याला विचारानं पेटवेल, आपल्या झोपलेल्या बुद्धीला गती देईल, आपलं निर्जीव झालेलं मन सजीव बनवेल. अशी कथा मी तुम्हाला सांगणार आहे. महाराष्ट्राच्या मातीमध्ये असा राजा होऊन गेला की ते राजानं स्वराज्याची शिकवण आपल्याला दिली, ज्यानं स्वराज्याची ओळख आपल्याला करून दिली. थोडासा विचार करा. आज आपल्या गळ्यामध्ये माळ, आपल्या गळ्यात टाळ, भाळावर बुक्का, कपाळावरचं कुंकू, दारातली तुळस आणि मंदिरावरचा कळस, महिलांच्या नाकातली नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत असेल तर केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी